दारू पिण्यासाठी परप्रांतीयाला मारहाण करून त्याच्या गळ्यातील ओमपान चोरी करणाऱ्या सराईताच्या गुन्हे शाखा युनिट 1 ने भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीतून मुसके आवळले. 29 जुलै रोजी दुपारी एन डी पटेल रोडवरील पोस्ट ऑफिस समोर कुंवर नय्यालाल चौहान यांच्या गळ्यातील ओमपान हे बळजबरीने चोरून नेल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता 309(4)(3)(1) प्रमाणे गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त नाशिक शहर, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी सूचना मार्गदर्शन केलं. या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे या गुन्ह्याचा तपास करत असताना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हे बीडी भालेकर मैदान नाशिक येथे येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केले. चेतन श्रीवंत, उत्तम पवार, योगीराज गायकवाड, महेश साळुंके, देविदास ठाकरे, कैलाश चव्हाण, गोरख साबळे, रामबर्डे, अप्पा पानवळ, राहुल पालखेडे, जगेश्वर बोरसे, समाधान पवार यांच्या पथकाने बीडी भालेकर मैदान येथून सापळा रचून भोलानाथ साळवे, परवेज मुस्ताक या दोघांना ताब्यात घेतलं. यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी संगनमत करून हा गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपी भोलाराम साळवे याच्या ताब्यातून 6,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या दोघांचीही वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी भद्रकाली पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले. यामधील आरोपी भोलाराम साळवे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो तडीपार असल्याची माहितीही पोलीस तपासात समोर आली. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, उत्तम पवार, योगीराज गायकवाड, महेश साळुंके, देविदास ठाकरे, कैलाश चव्हाण, रमेश कोळी, गोरक्ष साबळे, रामबर्डे, अप्पा पानवळ, राहुल पालखेडे, जगेश्वर बोरसे, समाधान पवार यांनी संयुक्तिकरित्या पार पाडले. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे, नाशिक.